बघा आता नेक्स्ट क्वेश्चन 4 मधला ए दिलेला आहे बघा इथं. तर 4 मध्ये ए काय दिलेलं आहे, तर बघा ए दिलेला आहे. ठीक आहे. युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ क्यूब रूट ऑफ 100 आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 3 इटरेशन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, न्यूटन रॅप्सन मेथड यूज करायची आणि क्यूब रूट ऑफ 100 फाइंड आउट करायचं आहे 3 इटरेशनपर्यंत. ठीक आहे. तर बघा आता याचं सोल्युशन. तर सगळ्यात पहिले काय आहे, लेट्स गिवन मध्ये. ठीक आहे. गिवन काय आपल्याला क्यूब रूट ऑफ 100 दिलेलं आहे. ठीक आहे. मग इथलं याचं लेट्स x इज इक्वल्स टू क्यूब रूट ऑफ 100. ठीक आहे. मग बघा आता आपल्याला हा क्यूब रूट ऑफ 100 जो आहे क्यूब रूट काढून टाकायचं आहे. काय करावं लागेल, क्यूब करायला लागेल बोथ साईडला. मग दोन्ही बाजू जर क्यूब केलं तर काय होणार, या साईडला होईल x⁻³ आणि इथं काय होणार बघा, ब्रॅकेट ऑफ क्यूब रूट ऑफ 100 आणि ⁻³ मग हा क्यूब आणि क्यूब रूट काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजे इथं काय होणार x⁻³ इज इक्वल्स टू 100. मग 100 इकडं प्लस, इकडे आले काय होईल मायनस होईल, इकडे आले काय होईल मायनस होईल. ठीक आहे. म्हणजेच x⁻³ मायनस 100 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग पुन्हा लेट्स f ऑफ x इज इक्वल्स टू x⁻³ मायनस 100. ठीक आहे. मग हे काय आलं, फंक्शन आलं f ऑफ x. मग याला जर आपण डिफरन्शिएट केलं, काय केलं डिफरन्शिएट, मग इथं लिहू आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता डिफरन्शिएट का बरं करायचं, ठीक आहे, कारण की आपल्याकडे जो न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला काय आहे, xn+1 इज इक्वल्स टू xn मायनस f ऑफ xn अपॉन f डॅश ऑफ xn. f डॅश म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह, f डॅश म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. मग आपण याचा डेरिव्हेटिव्ह जर फाइंड आउट केला, मग बघा या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, f ऑफ x f डॅश ऑफ x होणार एकदा डिफरन्शिएट केल्यानंतर. आणि इथं d/dx ऑफ x⁻³ मायनस 100. मग बघा 100चा डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, 100 काय कॉन्स्टंट टर्म आहे त्याचा 0 होऊन जाईल. आणि x⁻³ काय होणार 3x⁻³ मायनस म्हणजे n इंटू x⁻³ मायनस 1. म्हणजेच इथे येणार आहे 2. का 2, कारण की बघा आपल्याकडे d/dx ऑफ x⁻n काय येतं n इंटू x⁻n मायनस 1. मग याच्यानुसार काय होणार इथं n इंटू x⁻n मायनस 1 होणार. ठीक आहे. तर मग बघा आता इथं काय करायचं, मग आता इथं या फॉर्म्युल्यानुसार आपण काय करणार ते सॉल्व करणार. बघा आपण वाटलं तर याला इक्वेशन नंबर 1 म्हणा आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ठीक आहे, तुम्हाला नंतर अंडरस्टँडिंगसाठी. मग आता नेक्स्ट आपण काय केलं, इक्वेशन आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. आता आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, इंटरवल फाइंड आउट करावं लागेल. मग इंटरवलसाठी काय करायचं, रेग्युलर प्रोसेस. आपली रेग्युलर प्रोसेस काय आहे की आता इंटरवल फाइंड आउट करताना बघा इनिशियली काय पुट करशाल, x इक्वल्स टू 0. कशामध्ये पुट करणार, फंक्शनमध्ये. मग बघा फंक्शन इज इक्वल्स टू, मग इथलं याचं पुट म्हटलं इथल्यावर हेडलाईन फाइंडिंग इंटरवल. फाइंडिंग इंटरवल फाइंडिंग इंटरवल ऑफ रूट्स. मग इंटरवलमध्ये सगळ्यात पहिले काय पुट करायचं 0. पुट x इज इक्वल्स टू 0. कशामध्ये पुट करायचं, f ऑफ x मध्ये. f ऑफ x काय आपल्याकडं x⁻³ मायनस 100. मग याच्यामध्ये जर आपण पुट केलं 0⁻³ मायनस 100 म्हणजे इथं गेले येणार मायनस 100 येणार. ठीक आहे. मग मायनस 100 आलं. आता पुन्हा पुट
एक्स इज इक्वल्स टू 1. मग इथं एफ ऑफ 1 इज इक्वल्स टू काय येणार 1⁻³ मायनस 100. मग 1⁻³ म्हणजेच 1 मायनस 100 म्हणजे इथं काय येणार -99 येणार. ठीक आहे. पुन्हा काय करायचं पुट करायचं. काय पुट करायचं पुन्हा पुट एक्स इज इक्वल्स टू 2. मग एक्स इज इक्वल्स टू 2 जर पुट केलं एफ ऑफ 2 इज इक्वल्स टू काय येणार 2⁻³ मायनस 100. मग 2⁻³ म्हणजेच 8 मायनस 100. 8 मायनस 100 काय येणार -92. पुन्हा पुट एक्स इज इक्वल्स टू 3. मग एफ ऑफ 3 म्हणजेच काय 3⁻³ मायनस 100 म्हणजे ते येणार 27 मायनस 100. मग 27 मायनस 100 जर केलं ते किती येणार -73 येणार. ठीक आहे. पुन्हा पुट एक्स इज इक्वल्स टू 4. मग एफ ऑफ 4 इज इक्वल्स टू काय येणार एफ ऑफ 4 इज इक्वल्स टू 4⁻³ मायनस 100 म्हणजेच काय येणार बघा. आता 4चा क्यूब किती होतो 4 चौक 16 आणि 16 चौक 64 होतो. ठीक आहे. म्हणजे 64 मायनस 100 मग ते किती येणार मायनस बघा इथं किती येणार 6 आणि 36. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा पुट करायचं. बघा आता फंक्शनची व्हॅल्यू काय आहे प्लसकडे शिफ्ट होत चालली. ठीक आहे. कारण की पहिले काय खूप 100 निगेटिव्ह नंबर आला होता, नंतर 100पेक्षा कमी झाला, नंतर पुन्हा कमी झालं, पुन्हा आता कमी झालं. ठीक आहे. म्हणजे एक्स इज इक्वल्स टू 5 घ्या. मग एफ ऑफ 5 इज इक्वल्स टू 5⁻³ मायनस 100. मग 5चा क्यूब किती आहे 125 मायनस 100 म्हणजे इथं किती आलं 25 आलं. बघा हे मायनस आहे आणि हे प्लस आहे म्हणजे इंटरवल काय झालं चेंज झालं. ठीक आहे. हे काय <0 आहे आणि हे काय >0 आहे. मग इथं लिहायचं साइन चेंजेस बिटवीन किंवा साइन ऑफ फंक्शन चेंजेस बिटवीन 4,5. ठीक आहे. मग इंटरवल आला आपल्याकडे 4,5. मग आता इंटरवल भेटल्यानंतर काय करायचं लिहायचं द रूट लाईज बिटवीन 4,5. ठीक आहे. 4,5 मध्ये रूट बिलॉंग करते. मग आता युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड लिहिल्या बाय युजिंग न्यूटन रॅप्सन मेथड. न्यूटन रॅप्सन मेथडचा फॉर्म्युला बघा xn+1 इज इक्वल्स टू xn मायनस एफ ऑफ xn अपॉन एफ डॅश ऑफ xn. ठीक आहे. मग यो फॉर्म्युला यूज करायचा सगळ्या इटरेशनसाठी. मग आता बघा पहिलं इटरेशन असेल तर आपण काय करणार 0 घेणार. दुसरी म्हणजे जो n आहे बघा इथं लिहितो वाटलं तुम्ही n इज इक्वल्स टू 0 1 2 3 4. ठीक आहे. म्हणजे काय आहे की पहिल्या इटरेशनला 0 घ्यायचं, दुसऱ्या इटरेशनला 1 घ्यायचं, तिसऱ्या इटरेशनला 2 घ्यायचं. ठीक आहे. मग इथली आता आपण इटरेशन फर्स्ट इटरेशन फर्स्ट. ठीक आहे. मग इटरेशन फर्स्ट काय आहे तर इटरेशन फर्स्टसाठी n इज इक्वल्स टू काय घ्यावं लागेल मग बघा इटरेशन फर्स्टसाठी n इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. मग n इज इक्वल्स टू जर 0 असेल तर सगळ्यात पहिले फॉर्म्युला काय तयार होणार xn+1 म्हणजेच 0 + 1 इज इक्वल्स टू x0 मायनस एफ ऑफ 0 अपॉन
एफ ऑफ एफ डॅश ऑफ 0, ठीक आहे. आणि मग इथे येणार फॉर्म्युला. मग बघा आता आपल्याला या फॉर्म्युल्यामध्ये एफ ऑफ 0 फाइंड आउट करावं लागेल आणि एफ ऑफ बघा आता आपल्याला काय आहे की इथं एकदा आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, x0 फाइंड आउट करावं लागेल किंवा आपल्याला मग x0 म्हणून जे राहतं बघा इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन, तुम्ही याच्या दोनपैकी कोणतं पण घेऊ शकता, ठीक आहे. मग इथं 4 पण आलेले आहे आणि 5 पण आलेले आहे. मग इथं आपण जर x0 म्हणून काय घेतलं, 5 घेतला, ठीक आहे. तर मग एफ ऑफ x0 इज इक्वल्स टू एफ ऑफ काय करावं लागेल, 5 फाइंड आउट करावं लागेल. म्हणजे इथं काय येणार 5⁻³ मायनस 100 म्हणजेच काय येणार ते 25 येणार आहे, ठीक आहे. मग तसंच आपल्याला आता इथं एफ डॅश ऑफ बघा इथं तसंच आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, एफ डॅश ऑफ x0 फाइंड आउट करावं लागेल. मग एफ डॅश काय आलेलं आहे आपल्याकडे इथं बघा 3x² आलेलं आहे. म्हणजेच इथं काय येणार 3 × 5⁻² येणार. म्हणजेच किती 25, 25×3 75, ठीक आहे. म्हणजे इथं किती येणार 75, कारण की हा बघा इथून घेतला आपण, ठीक आहे. हे एफ डॅश ऑफ एक्स काय होतं 3 × x⁻², 3 × x⁻² घेतलं म्हणजे 5⁻², म्हणजे 75 आला, ठीक आहे. आणि हे किती आलेलं आहे 25. मग आता ह्या व्हॅल्यू काय करायची, ह्या फॉर्म्युल्यात पुट करायचे. मग पुढच्या पेजवरती बघा x1 इज इक्वल्स टू xn. आता इथं x0 किती आपला आपण इनिशियल ॲप्रॉक्सिमेशन काय घेतलेलं आहे बघा, मी इथं वाटलं तर लिहितो सगळे तिन्ही पण एकट्ठी, ठीक आहे. नाही तर तुम्हाला पण कन्फ्युजन व्हायचं नवीन पेजवर आल्यामुळं. मग आपण x0 काय घेतला 5 घेतला आणि एफ ऑफ x0 किती आला 25 आला आणि एफ डॅश ऑफ x0 किती आला 75 आला. किती आला 75, ठीक आहे. मग आता आपला फॉर्म्युला बघा x1 इज इक्वल्स टू x0 मायनस एफ ऑफ x0 अपॉन एफ डॅश ऑफ x0, ठीक आहे. मग या फॉर्म्युल्यानुसार इथं काय येणार x0 किती आहे 5 आहे, किती आहे 5. मग बघा इथे येणार 5 मायनस 25 अपॉन 75. मग x1 इज इक्वल्स टू किती येणार आपल्याला कॅल्क्युलेशन करा कॅल्क्युलेटरमध्ये, ठीक आहे. तर 5 मायनस ब्रॅकेट 25 अपॉन 75, मग ते आता 4.666. बघा आता 4 डिजिटपर्यंत 3 डिजिटपर्यंत घ्यायचं, 4 डिजिटपर्यंत घ्यायचं नाही, ठीक आहे. जास्त पण मग कॅल्क्युलेशन करायला वेळ लागतो. बघा x1 इज इक्वल्स टू किती आलं आपलं 4.666 आलं, ठीक आहे. मग आता बघा इटरेशन सेकंड घ्यायचं. मग इथं लिहायचं आता इटरेशन. बघा इटरेशन सेकंड घ्यायच्या आधी हा जो x1 आलेला आहे बघा, मग याला x1 इज इक्वल्स टू 4.666. मग याच्यावरून काय करायचं एफ ऑफ x1 फाइंड आउट करायचं. मग एफ ऑफ x1 काय येणार 4.666 मायनस 100 करायचं. मग एफ ऑफ काय आहे 4.666 इज इक्वल्स टू किती आलं 1.586, ठीक आहे. आणि तसंच एफ डॅश ऑफ x1 काय येणार आहे 3 × ब्रॅकेटमध्ये 4.666 येणार. मग याचा आन्सर किती येतं बघा 3 × 4.666 65.314, ठीक आहे. एफ डॅश ऑफ x1. मग आता काय करायचं इटरेशन थर्ड करायचं, ठीक आहे. मग बघा वाटलं तर मी याचा कलर चेंज करायची काही गरज नाही, ठीक आहे. तर इथं आता इटरेशन सेकंड. मग इटरेशन सेकंड बघा आता
मग इथे येणार इटरेशन सेकंड. ठीक आहे. मग इटरेशन सेकंड बघा ना, तर इटरेशन सेकंडमध्ये n इज इक्वल्स टू किती राहणार आहे, 1 राहणार आहे. n इज इक्वल्स टू काय राहणार, 1. मग इटरेशन सेकंडमध्ये लिहायचं n इज इक्वल्स टू 1. ठीक आहे. मग इथं फॉर्म्युला काय येणार आहे, x2 म्हणजे n प्लस 1, 1 प्लस 1 किती होईल, 2 होईल. मग इथं काय येणार n किती आहे, 1 आहे, म्हणजे x1 मायनस f ऑफ x1 अपॉन f डॅश ऑफ x1. मग बघा आपल्याकडं x1 किती आहे, तर 4.666 आहे, आणि f ऑफ x1 किती आलेलं आपल्याला बघा, f ऑफ x1 म्हणजेच 4.666 1.586. ठीक आहे. आणि डॅश ऑफ x1 f डॅश ऑफ x1 किती आलेलं आहे, 65.314. मग हे काय करायचं, ॲज इट इज याच्यामध्ये पुट करायचं. मग बघा इथे येणार आहे x2 इज इक्वल्स टू 4.666 मायनस, मग इथं f ऑफ 4.666 किती आहे, 1.586 अपॉन 65.314. ठीक आहे. मग x2 इज इक्वल्स टू, मग कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. ठीक आहे. बघा इथं पण सायंटिफिक कॅल्क्युलेटर आहे, मी वाटलं तिथं करून दाखवतो. बघा किती आहे आपल्याला, 4.666 मायनस ब्रॅकेट 1.586 डिवाइड बाय 65.314 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. इक्वल्स टू आन्सर आला बघा 4.641. ठीक आहे. मग इथे येणार x2 इज इक्वल्स टू 4.641 641. ठीक आहे. मग आता परत इटरेशन थर्ड. मग इटरेशन थर्डसाठी पण सेम प्रोसेस. 1 मिनिट थांबा, थोडंसं पाणी पितो. मग बघा आता आपल्याला इटरेशन थर्ड करायचं. ठीक आहे. मग थर्ड इटरेशनसाठी पुन्हा f ऑफ बघा इथं x2 इज इक्वल्स टू 4.641 आणि f ऑफ x2. मग f ऑफ x2 काय येणार, 4.641 रेज टू 3 मायनस 100. मग f ऑफ x2 इज इक्वल्स टू काय येतं बघा, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. तर कॅल्क्युलेटरमध्ये जर कॅल्क्युलेट केलं, ठीक आहे,
ते व्हर्च्युअल कॅल्क्युलेटरला तिथं क्लिक करायला खूप वेळ लागतो. माझ्याकडे कॅल्क्युलेटर मी त्याच्यातच करतो. ठीक आहे, तर ते येणार आहे -0.038. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, एफ डॅश ऑफ x2 काढायचं. एफ डॅश ऑफ x2 म्हणजेच काय, 3 × x⁻². 3 × x⁻² म्हणजेच काय, 3 × ब्रॅकेटमध्ये 4.641⁻². मग याचं काय आन्सर येतं बघा, 64.616. ठीक आहे, मग पुन्हा आता काय करायचं, नेक्स्ट इटरेशन करायचं. म्हणजे हे काय आलं आपलं, एफ डॅश ऑफ 4.61641 आलं आहे. ठीक आहे, मग आता इथं लिहायचं इटरेशन थर्ड. मग बघा, इटरेशन थर्ड. इटरेशन थर्ड काय, बघा इटरेशन थर्डसाठी n+1. मग आता इटरेशन थर्डसाठी n काय घ्यावं लागेल आपल्याला, n घ्यावं लागेल 2. ठीक आहे, कारण इथं 1 घेतला, आता इथं 2 घ्यायचं. 0 स्टार्ट करायचं फक्त. मग बघा इथे येणार आहे 2. मग इथे येणार आहे xn, म्हणजे आता n+1, n किती आहे 2, 2 + 1 3. मग इथे येणार आहे x2 - f ऑफ x2 अपॉन f डॅश ऑफ x2. ठीक आहे, मग आता आपल्याकडे सगळे कॅल्क्युलेशन आहे बघा इथं. म्हणजे आपण x2 पण फाइंड आउट केलेला आहे. तो किती आलेला आहे, 4.641 मायनस, आणि f ऑफ x2 किती आलेला आहे, -0.038 अपॉन 64.616. ठीक आहे, मग x3 = फाइंड आउट करा. मग बघा आता इथं काय आहे, मायनस मायनस प्लस होईल. ठीक आहे, मग मायनस मायनस प्लस झाल्यावरती कॅल्क्युलेशन बरोबर करायचं. मग आता बघा इथं करून दाखवतो मी. ठीक आहे, क्लिअर करायचं. ठीक आहे, मग आता इथे येणार आहे 4.641 मायनस ब्रॅकेट, पुन्हा मायनस, बघा लक्ष द्या परत, 4.641 मायनस ब्रॅकेट मायनस, एक मिनिट, डबल मायनस नका घेऊ, तिथे ते 4 पुन्हा मायनस मायनस येते. ठीक आहे, तर हे मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. म्हणजेच 4.641 मायनस ब्रॅकेट, आता मायनस घ्यावं नाही लागायचं, कारण की मायनस मायनस काय होणार आहे, प्लस होणार आहे. एक मिनिट, मग आपण डायरेक्ट काय करू, 1.1 नाही, 0.038 डिवाइड बाय 64.616. ठीक आहे, आणि याला काय करायचं, प्लस करायचं. कशामध्ये, 4.641 मध्ये. तर आन्सर येतं बघा 4.641. म्हणजे आपलं थर्ड रूट काय आलं, 4.641. मग हेच काय आलं आपलं फायनल आन्सर आलं का, अप टू द 3 इटरेशन. मग लास्टला स्टेटमेंट लिहायचं. स्टेटमेंट काय लिहायचं बघा, नेक्स्ट पेजवरती लिहितो मी. तर लिहायचं, हेन्स approximate root of equation
किंवा ॲप्रॉक्सिमेट क्यूब रूट ऑफ करा, ॲप्रॉक्सिमेट रूट लिहा आहे, ठीक आहे. ॲप्रॉक्सिमेट रूट अप टू 3 इटरेशन इज x3 इज इक्वल्स टू 4.641, ठीक आहे. आणि स्टेटमेंट लिहायचं आणि आपला आन्सर आलेला आहे, ठीक आहे. मग बघा तुम्ही जर क्यूब रूट ऑफ 100 केलं कॅल्क्युलेटरमध्ये तरी पण तुम्हाला डायरेक्ट हेच आन्सर भेटणार आहे बघा, नियर अबाउट. तर आपण काय केलं, इनिशियली एक्स इज इक्वल्स टू कन्सिडर केलं, मग दोन्ही बाजूला क्यूब केलं, मग आपल्याला इक्वेशन भेटलं एक्स क्यूब मायनस 100 इज इक्वल्स टू 0. नंतर आपण त्याला डिफरन्शिएट केलं, एफ डॅश ऑफ एक्स फाइंड आउट केला. नंतर आपण इंटरवल फाइंड आउट केला, मग इंटरवलमध्ये 4 आणि 5च्या मध्ये साईन चेंज झालं. मग आपण इथं x0 म्हणून 4 पण घेऊ शकतो आणि 5 पण घेऊ शकतो. तर मी काय केलं, इथं 5 घेतलं. तुम्हाला जर वाटलं 4 घ्यायचं तुम्ही 4 पण घेऊ शकता, ठीक आहे. वाटलं तर मी इथं लिहितो, ठीक आहे, x0 इज इक्वल्स टू 5, ठीक आहे. मग 5 घेतल्यानंतर ना 5 नुसार कॅल्क्युलेशन केलं आपण, ठीक आहे. मग इथं आलं बघा ते x1, मग x1 काढल्यानंतर ना एफ ऑफ x1 एफ डॅश ऑफ x1, पुन्हा इटरेशन सेकंडसाठी 1 घेतलं, n इज इक्वल्स टू 1 घेतलं. मग पुन्हा आपल्याला इथं x2 भेटला 1 वरून, मग x2 भेटल्यानंतर पुन्हा एफ ऑफ x2 एफ डॅश ऑफ x2, मग पुन्हा इटरेशन थर्डसाठी n इज इक्वल्स टू 2 घेतलं आणि मग इथं x3 फाइंड आउट केला आणि फायनल आन्सर आपण इथं लिहिलं, ठीक आहे. तर मग या असं तुम्ही जर सॉल्व केलं तुम्हाला पूर्ण 4 पैकी 4 मार्क भेटेल, ठीक आहे.